जय गुरु. ऐकू येत आहे का माझं? हा येत आहे का? येत आहे ना व्यवस्थित? हा, ठीक आहे. काही लोकांनाच येत नाही ते. हा. काही लोकांनाच येत नाही ते. दोघा ठिकाणच येत. हो हो. ठीक आहे. जय गुरु. जय गुरु. आपण 24, 25, 26, 27, 28 बघितला होता, बरोबर आपण? आता या 28व्या श्लोकात आपण बघितलं की म्हणजे जो पूर्णपणे म्हणजे परब्रह्मात जो लीन झालेला आहे, ज्याला आपण निर्विकल्प समाधी म्हणतो, त्याची अवस्था कशी असते ते आपण बघितलं, बरोबर. आता पुढच्या याच्यामध्ये तो व्यवहारात कसं वागतो, म्हणजे हा असा सांख्ययोगी जो आहे तो व्यवहारात कसं वागतो. ते सांख्ययोगी म्हणजे एक मिनिट वरती मागे गेलो की जो कर्मनिष्ठ म्हणजे कर्मयोगी होता, कर्मयोगात तो यत्न जो ज्ञाननिष्ठ झाला आणि त्यांनी पूर्ण म्हणजे अंतर्मुख होऊन सगळ्या कामनांचा त्याग करून आत्म्यामध्ये आत्म्याला तो बघतो आणि किंचिदपि न चिंतये अशी त्याची अवस्था आपण काल बघितली होती, बरोबर. आता पुढचं सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समबुद्ध्यर्शनः. तर भूतस्थम म्हणजे काय की जो जे चैतन्य सगळ्या सगळ्या प्राण्यांमध्ये प्राणी मात्रांमध्ये जे असतं, हा, सर्वभूतस्थम आत्मानं स्वतःला सर्वभूतानी च आत्मनी म्हणजे सगळ्या भूत म्हणजे जीवमात्रांमध्येही तो स्वतःला बघतो आणि स्वतःमध्ये सगळ्या जीवमात्रांना बघतो. असं कोणाचं जे सर्वभूतस्थम आत्मानं सर्वभूतानी च आत्मनी असं इष्टते. इष्टते म्हणजे बघतो. योगयुक्तात्मा असा जो योगयुक्त पुरुष जो आहे, योग म्हणजे तर इथं जो योग आहे ना, या योग या शब्दाचा थोडासा आपल्याला वेगळा योगयुक्त याचा अर्थ थोडासा वेगळा घ्यावा लागेल की आत्मा आणि परमात्मा यांचं जेव्हा युग म्हणजे योग झालेला आहे, असा असा तो आत्मा म्हणजे की जो परमात्म्याशी जोडल्या गेलेला आहे, युक्त झालेला आहे, असा तो आत्मा सर्वत्र समदर्शन हा सगळीकडे तो बघतो. सर्वत्र समदर्शन जसं आपण योग कर्मसु नाही काय आपण समत्वम योग उच्यते आपण दुसऱ्या अध्यायात बघितलं होतं ना, समत्वम. तर तसं सर्वत्र समदर्शन हा म्हणजे सगळीकडे समभावानी बघणारा, किंचित सुद्धा भेद न करणारा असा तो योगयुक्तात्मा आपल्यामध्ये सगळ्या म्हणजे आपल्यामध्ये सॉरी सगळ्या जीवांमध्ये तो स्वतःला बघतो आणि सगळ्या जीवांना स्वतःमध्ये बघतो. हेच वेगळ्या पद्धतीने आता सांगण्यात आलेलं आहे की आता जो पूर्ण म्हणजे ब्राह्मी स्थिती म्हणूया किंवा ब्रह्मरूपाला किंवा आत्मविद असा जो आहे त्याचं व्यवहारात वागणं कसं असतं, तर सर्वत्र समदर्शन हा एक सगळ्यांना समभावाने बघतो, कोणाचे भेदभाव करत नाही. दुसरं आत्मानं सर्वभूतस्थम तर सर्वभूतानी आत्मनी सगळ्यांमध्ये आपल्याला आणि आपल्यामध्ये सगळ्यांना असं तो बघतो. ठीक आहे. तर पुढचा श्लोक बघूया आपण. आता आधीच्या श्लोकामध्ये आपण बघितलं, या श्लोकामध्ये स्वतःला सगळ्यांमध्ये आणि सगळ्यांना सगळ्यांमध्ये सगळ्यांना स्वतःमध्ये
आता इथं भगवान माम म्हणजे माम किंवा मै याला ते स्वतः म्हणजे परमात्म रूपाने ते आता वेगळ्या पद्धतीने सांगताय. कोण वाचेल 11वा सर श्लोक? दोन्हीचे अर्थ झाले सांगून 28-29चे. 28चा झाला होता आपला, 29चा आत्ता सांगितला. परत सांगाल का सर? 29चा सांगू ना, 28चा कालच झाला होता ना आपल्याला तिथं. 28 म्हणजे आपण फक्त शब्द घेतले होते, पूर्ण अर्थ नव्हता झाला. बर बर हा, ठीक आहे, सांगूया आपण. हा, तर युञ्जन्नेवं सदा आत्मानं योगी विगत कल्मषः सुखेन ब्रह्म संस्पर्शम अत्यंतम सुखमश्नुते. तर इथं विगत कल्मषः योगी इथं प्रथमा विभक्ती आहे. त्यामुळे असा योगी की जो संशयरहित आहे, पापरहित आहे, मलरहित आहे, निर्मल असा जो योगी आत्मान युंजन, म्हणजे स्वतःमध्ये स्वतःला परमात्म्यामध्ये किंवा जीवात्म्याला परमात्म्यामध्ये युक्त करून युंजन सुखेन ब्रह्मसंस्पर्शम अत्यंत सुखाने, म्हणजे ब्रह्मसंस्पर्श म्हणजे तो जो ब्रह्म म्हणजे परमात्मा परब्रह्म, त्या परब्रह्माला जडून संस्पर्शम म्हणजे नुसता स्पर्श नाही, नुसता कधीतरी बघणं असं नाही, तर त्यातच तो म्हणजे एकरूप म्हणजे त्याच्याशी अगदी तो निकट बसलेला आहे. तो आणि परमात्मा हे एकरूपच आहेत. असा त्या संस्पर्शम अत्यंतम सुखम अस्मिते. तर कसं सुख? तर ब्रह्मसंस्पर्श असलेलं ते रूप, की मी परमात्मा रूपच आहे, परब्रह्म स्वरूपच आहे, असं ते त्या भावनेचं त्या अनुभवाचं जे सुख असतं त्याला तो अश्नुते म्हणजे अनुभव कर. बरोबर. हो चालेल. हम्म, थँक्यू सर. हम्म. ते इथं अश्नुते, आता अश्नुतेचा अर्थ ऍक्च्युअली अनुभव करणे असं नाहीये. बरोबर. अश्नुतेचा अर्थ काय आहे? अश म्हणजे खाणे ना? खाणे. बरोबर. तर असं ना. तर अश्नुते म्हणजे इथं तो सेवन करतो या अर्थाने, म्हणजे ते अत्यंत सुख, ते सुख जणू तो भक्षण करतो, भक्षण करण्यापेक्षा म्हणतात सेवन करतो, त्याचा आस्वाद घेतो असं. तर म्हणजे ते म्हणजे ते ब्रह्मरूपी म्हणजे ते जे आत्यंतिक सुख आहे की जिथं तो परमात्मा परमात्माशीच तो एकरूप झालेला आहे, परमात्मा त्याला प्राप्त झालेला आहे, अशा त्या आत्यंतिक सुखाचं तो सेवन करतो. हम्म. ठीक आहे. हा, पुढचा 29वा आपण आत्ताच बघितला होता की आता हा जो ज्ञाननिष्ठ म्हणजे पूर्ण आत्मरूप किंवा आत्मवित असा जो योगी आहे तो कसा त्याचं कसं म्हणजे व्यवहारात तो कसा वागतो? तर योगयुक्त आत्मा म्हणजे योगयुक्त आणि आत्मा म्हणजे इथं आता ज्या जीवात्मा आणि परमात्मा हे एकमेकांशी ज्याचे युक्त झालेले आहेत, असा तो आत्मा, असा तो योगी सर्वत्र समदर्शन हा, म्हणजे सगळीकडे त्याचं समभावाने तो बघतो, कशातही तो भेदभाव करत नाही. निर्जीवात आणि सजीवात, दोन सजीवांमध्ये, दोन माणसांमध्ये, स्त्री पुरुषांमध्ये, वेगवेगळ्या जातींमध्ये, स्वच्छ अस्वच्छ कशातही भेदभाव करत नाही. तुम्ही मागे म्हटलं होतं तसं गंगाजल आणि गटारातलं पाणी हे दोन्ही त्याच्या दृष्टीने सारखंच असतं. हा फार मोठा भाव आहे की गंगाजलाला पवित्र कोणी मानेल, बरोबर, त्यात काही विषयच नाही, कारण ते गंगाजल असते, आपले संस्कार असतात त्याची गंगाजल किंवा शुद्ध जल, त्याच्यामध्ये कोणी अट्रॅक्ट होईल, बरोबर, चांगलं आहे, शुद्ध आहे, स्वच्छ आहे पाणी. पण जे अत्यंत घाणेरडं पाणी आहे त्याच्याकडे बघून सुद्धा किळस न येणे. दोन ग्लासमध्ये जर दोन पाणी भरलेलं असतील तर दोन्ही पाण्यांकडे समदृष्टी बघणं,
एकाला खूप घाण वास येतोय, एकाला अगदी सुगंध येतोय, पण दोन्हीकडे आपलं मन दोन्हींनी विचलित न होणं, याला म्हटलं जातं समदर्शना. जसं बरोबर. गजानन महाराजांच्या पोथीमध्ये ते हो सांगितलंय की गजानन महाराजांनी हो. नाल्याचं पाणी पिलं. हो. आणि ते उष्टी शीत वेचून खाल्ली ते पण आहेच आहे की. होय होय. तर हा जो म्हणजे कसं आहे की आपले जे संस्कार असतात त्याच्यामध्ये आपल्याला चांगलं हे चांगलं वाटणं यात काही विशेष नाही. एखादी चांगली गोष्ट, एखादी सुंदर दिसणारी स्त्री ते सौंदर्याने मोहित होणं किंवा आनंदित होणं यात काही विशेष नाही. बरोबर. पण ते अत्यंत कुरूप कोणीतरी व्यक्ती आहे, जर्जर कुरूप अत्यंत त्यांनी सुद्धा तेवढंच तुम्हाला आपल्याला आनंद प्राप्त होणं हे विशेष नाही का. मला तर असं सांगावंसं वाटतं की कधीतरी त्या गंगेच्या नदीच्या काठी इतका सगळं म्हणजे अवतार बघून असं वाटतं की अरे ते पाणी घाणेरडंच आहे. कानपूरची गंगा हरिद्वार गंगा ऋषिकेश कानपूरची नाही, गंगा कधी हरिद्वार बघितलीये का? अच्छा, हरिद्वार ऋषिकेश तर किंवा ठीक आता आहे. पण नाशिकच्या इथली गोदावरी सुद्धा बघितलं तर त्याच्या कडेला जे काही पसरलेलं बघतो त्यांनी त्या गोदावरीचं पाणी सुद्धा असं पवित्र आहे असं वाटतच नाही. म्हणजे आमचा उलटा विचार आहे. नाही म्हणजे ते म्हणजे आपलं सगळं जे मन म्हणजे आहेत ते ना आपली समदर्शनच झालं. समदर्शनच झालं. घाणेरड्या पाण्याबरोबर तुम्ही गंगेचं पाणी पण त्याच दृष्टीने पाहताय. हा असं झालं नाही नाही काहीतरी. नाही 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 ते प्रकाश ते समदर्शन नाही म्हणता येणार. इथे हम्म. समदर्शन हा 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 भाव आहे. आपल्या मनात काय भावना उमटते तो भाव आहे. हं. म्हणजे त्या घाणीला बघून सुद्धा खिन्न न होणं, हेटाळणी किंवा तिरस्कार न वाटणं, आणि गंगेला बघून सुद्धा अत्यंतिक आनंद न होणं, दोघांनाही बघून हम्म. एकच भावना असणं, ओके हे बघ. ओके. हं. पण आता आम्ही नाशिकला गेलो होतो तर त्या गोदावरीच्या कडे बघून मला काही ती पवित्र नदी वगैरे असं फिलिंगच आलं नाही. त्याचं कारण असं की आपले संस्कार आहेत ते आपल्याला सतत भेददृष्टीच शिकवतात. हं, 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 हं. लहानपणापासून आपण मुलांना काय सांगतो, हे चांगलं हे वाईट, बरोबर, हं, हं. हे घेऊ नको, हे कर, स्वच्छ राहा. पण एका अर्थात व्यवहारात ते आवश्यक पण आहे, नाहीतर मग स्वच्छता वगैरे या गोष्टी अगदी कशा वाढल्या जाणार, बरोबर आहे. हो म्हणजे हो. पण तो व्यावहारिक दृष्टिकोन झाला, बरोबर. हं, पण एका लिमिट नंतर जसं मी म्हणतो की आता बऱ्याचदा मी माझ्या मुलांना पण सांगतो की म- माती म्हणजे घाण नाही, असं मी मुलांना सांगतो की माती ही माती आहे. मातीला तुम्ही घाण का म्हणता? माती तर पवित्र आहे, नाही का. घाणीला घाण म्हणा, अर्थात घाणीचाही तिरस्कार करू नका, पण घाण सुद्धा तोही एक म्हणजे परमेश्वराचाच एक आविष्कार आहे, नाही का, घाण सुद्धा, नाही का. हा भाव जेव्हा म्हणजे घाणीत परमेश्वर होणं, अगदी स्पष्ट बोलायचं तर, नाही का, हा फार म्हणजे म्हणजे त्याला म्हणतात समदर्शन. हं. जसं आपण म्हटलं होतं की आधी की दुष्ट लोकांना सुद्धा त्यांचाही तिरस्कार न करणं, नाही का. इकडे मी म्हणेल ते सोपं आहे, हं. पण घाणीला घाण न मांडणं, घाणीवरती हा, सुद्धा अवघड आहे. अवघड गंगाजलासारखं आहे. प्रेम करणं, हे बरोबर. खूपच अवघड आहे सर. हो, अवघड आहे. तेच म्हणतो की याच्या करता म्हणजे आपल्या आपल्या चांगल्या देवळांच्या ठिकाणी सुद्धा काही काही वेळेला ते आजूबाजूचं बघून असं वाटतं की अरे आपल्या देवळांच्या मध्ये स्वच्छता का नाही किंवा हा, म्हणजे असं आपल्याला वाटतं की तिथलं पावित्र्य हा, नष्ट झालंय. आता असं इथे वाटतं ना. हा. याच्याकरता ना ती शंकराचार्यांची जी गोष्ट आहे ना ती सगळ्यांनी लक्षात कुठे ठेवावी. हम्म. म्हणजे ती शंकराचार्य काशीला आलेले असताना त्यांच्या समोर हा तो चांडाल म्हणजे भगवान शिव हे 4 हा कुत्रे घेऊन आले आणि अत्यंत त्याचं गलिच्छ काहीतरी चांगलं गुंडाळलेलं, कमरेला जटा, नाकाला हा चेंबू, सगळं घाण असा म्हणजे हा होता. हा हा तर ते त्याला असं म्हणाले, शिव शिव, हा गच्छ असं काहीतरी हम्म, म्हणाले, दूर हो असं काहीतरी.
तर मग त्या चांडालांनी त्यांना प्रश्न केला. ते हम्म. आता पहिलं जे वाक्य ते बोलले ते व्यावहारिक दृष्टीने बोलले, ते दूर हो. तेही तेवढंच महत्वाचं आणि तेही आवश्यकच आहे व्यावहारिक दृष्टीने, की म्हणजे तू अस्वच्छ आहे, म्हणजे अपवित्र, म्हणजे मी तुझा देह म्हणून तिरस्कार करत नाही, पण तू अस्वच्छ जो आहे तो म्हणजे थोडं बाजूला व्हा, आम्हाला रस्ता आहे. मग तो चांडाल म्हणाला की तू बाजूला हो हे तुम्ही कोणाला म्हणताय? तुम्ही देहाला म्हणत असाल तर देह तर मी नाहीच आहे, आणि तुम्ही माझ्या आत्म्याला जर म्हणत असाल, ऐकत आहे का माझा? हो हो ऐकू येतंय ना. हो, ऐकायला येतं सर. हा. उषाताई, आज वंदे आज चा- आज चांगलं येत आहे का ऐकू व्यवस्थित? हो हो अगदी नाही, चालेल. म्हणजे येतंय चांगलं, म्हणजे कालच्यापेक्षा बऱ्यापैकी येतंय, पण थोडंसं मला कमीच येतंय का माहित नाही. कारण मी हो, आज हेडफोन बदलले म्हणून म्हटलं की त्याचा अच्छा काही अच्छा. फरक नाही, मग पडला तर. तुम्ही हेडफोन काढा सर. हेडफोन काढल्याने क्लिअर आवाज येतो. अगं, हेडफोन काढल्याने क्लिअर आवाज, सांगतो तुला प्रॉब्लेम काय होतो, की मग मला ना पंखा वगैरे सगळं बंद करून बसायला लागतं, आणि मुंबईत हम्म. या दिवसात पंखा बंद करून बसणं शक्यच म्हणजे नाही. हा बरोबर. हा. हम्म. कारण तो तो आजूबाजूचा आवाज आहे ना, तो म्हणजे लॅपटॉपचा स्पीकर तो सगळं कॅप्चर करतो ना, म्हणून असं. आणि मला सुद्धा मग स्पीकरचा म्हणजे लॅपटॉपचा जो स्पीकर आहे ना, पंख्याच्या आवाजाने ते पण मला नीट ऐकू येतं, असं होतं. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. हा, तर मी सांगत होतो ते शंकराची म्हणजे शंकराचार्य आणि भगवान शिव यांचा संवाद. तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला म्हणजे तू जर आत्मा म्हणून मला बाजूला होत असेल तर म्हणजे काय, मी कुठे जाऊ, मी आणि तू एकच आहोत, बरोबर. आणि मग शंकराचार्यांनी ते मनीषा पंचकम जे म्हटलं, बरोबर, की मी आणि तू एकच आहे. हा, आणि असं जो कोणी म्हणत असेल तो माझा गुरुच आहे, यात काही शंका नाही मला, बरोबर. तर पहिलं वाक्य जे शंकराचार्यांनी त्याला म्हटलं ते व्यावहारिक दृष्टीने, की एखादा म्हणजे आपण पवित्र असू तर मुद्दामून आपण अस्वच्छ गोष्टीला हात लावायचा का गंगा स्नान करून आल्यावर? नाही, बरोबर. पण म्हणजे स्थूलदृष्ट्या ते तो व्यावहारिक दृष्टिकोन झाला, पण आत्मिक दृष्ट्या, सूक्ष्मदृष्ट्या आपण त्याला म्हणजे जेव्हा ते त्याला म्हणाले की तू बाजूला हो, तो देहदृष्ट्या तो अस्वच्छ आहे म्हणून तो त्याला दूर हो म्हणाले, बाजूला हो म्हणाले. पण भावनिक किंवा सूक्ष्मदृष्ट्या त्यांचं कन्सेप्ट क्लिअर होते की तो आणि मी एकच आहोत. रादर तो जर असा प्रश्न मला विचारत असेल की तुम्ही कोणाला मला दूर का म्हणताय, माझ्या देहाला म्हणताय की, कारण देह म्हणजे मी नाहीच आहे, आणि तुम्ही जर माझ्या आत्म्याला म्हणत असाल तर तुमचा आणि आत्मा माझा आत्मा ते फरक आहे का? तर त्यांनी सांगितलं की असा जो कोणी प्रश्न मला करत असेल तर तो माझा गुरुच आहे राजा, असं, बरोबर आहे. तर हा दृष्टिकोन पाहिजे, म्हणजे घाण किंवा अस्वच्छ हे व्यावहारिक दृष्ट्या अस्वच्छ इथपर्यंत ठीक आहे, पण त्या घाणीचा मनातून तिरस्कार करणं हे चुकीचं आहे. समजलं का मी काय म्हणजे फरक काय आहे तो? आणि हो, हो कळलं. आणि समजलं पण आणि अवघड आहे जसं म्हणजे हे असं वागायला. पण जसं हिंदू धर्मात हा जो हं. अस्पृश्यता हा जो भाग आला त्यांनी सगळा हो हो समाज झाले त्याच्याचमुळे झाले. कुठे उच्च हा नीचता आपल्या धर्मात नाहीच आहे. जो धर्म हं. अद्वैत जे ज्याचं अधिष्ठान आहे, असा धर्म उच्च नीचता कशी काय शिकवेल? की जो पिढ्यामुंगीपासून कृष्य आपल्याला काय एकच, हा, म्हणजे निर्जीव असो, सजीव असो, किडामुंगी असो, मनुष्य असो, कोणी असो, या सगळ्यांमध्ये हं. तो एकच चैतन्य असा जो धर्म मानतो, समभाव. त्यात भेदभाव असूच कसा शकेल? पण मधल्या काळात काय झालं की हे तत्व न समजलेल्या लोकांनी त्याच्यात उच्च नीचता घुसवली. वर्ण समजलं? वर्ण व्यवस्था केली. नाही नाही, वर्ण व्यवस्थेमध्ये उच्च नीचता नाहीये अजिबात, ऐकून घ्या. वर्ण अच्छा. व्यवस्था हा ही ती खूप धर्मामुळे, हा हा, ती त्यांच्या कर्मामुळे धर्मामुळे झालेले हा. असं आहे ना. वर्ण आवाज गेला. सनातन धर्म हा
टिकून राहण्याचं एकमेव कारण मध्ये म्हणजे वर्णव्यवस्था. म्हणजे anyway, तो वेगळा विषय आहे. पण वर्णव्यवस्था बरोबर नाही. हा पण हा उच्चनीचाचा हा जो प्रकार आहे ना, की अमुकेच हम्म वर्ग, अमुकेच व्यक्ती हा माझ्या खालचा, मी मोठा, मी श्रेष्ठ, हम्म हा भाव हम्म म्हणजे कधीच नव्हता. म्हणजे मूळ धर्मात कधीच नव्हता. हम्म जी काय अस्पृश्यतेचा जो थोडाफार भाग असेल तो याच्यामुळे असू हम्म शकतो की ती व्यक्ती हम्म विशिष्ट काम करताना जर अस्वच्छ असेल, हा बरोबर, हा तर हा नॅचरली तुम्ही त्याला म्हणू शकाल बाजूला हो, कारण आपल्या घरच्या माणसाला आपण बऱ्याचदा म्हणतो ना की अरे तू पारोस आहे हो किंवा नाही तू हा नको. चवळवळ म्हणजे सोळा किंवा म्हणजे जनरली आपण अजूनही म्हणजे आमच्या घरात तरी आम्ही की म्हणजे आपण एकदा स्नान स्वच्छता केल्यावरती आपण उगीच उगीच हो उगीच ज्यांची आंघोळ झाली नाही इकडे त्यांना तिकडे आपण हात लावत नाही हा हात लावत नाही असं नाही का तसं. हो हो किंवा बरोबर किंवा पारोच्या कपड्यांना आपण हात लावत नाही असं नाही हो तसं. नाही का. तर पण तिथे चुचिर आपण हा म्हणजे तिथे ते कपडे जे असते त्याला आपण कमी देतो का इतर चांगल्या कपड्यांची नाही. कपडे आपण दोन्ही सारखेच मानतो. पण ठीक आहे ते पारोस हो म्हणजे थोडे अस्वच्छ आहे म्हणून त्याच्याशी आपण हो हे करतो. म्हणजे तिथं हो त्या हो अमुक कपडा तो पारोसा झाला म्हणून तो कनिष्ठ किंवा नीट निघाला नाही का. हा, नाही तर जसं कपड्यांना आपण जी वागणूक देतो ती पण आपण माणसांना द्यायला म्हणजे काही जणांकडून तो प्रमाद घडला. त्यामुळे उगीच हम्म, लोकांचा गैरसमज झाला आणि त्यामुळे उगीच आपल्या धर्माची बदनामी झाली समजा. तर हम्म. इथं समदर्शना म्हणजे हा त्याचा तो भाग आहे. हा एक प्रश्न होता की आपण हे आता असं म्हणतो की ठीक आहे म्हणजे त्रेतायुगातून कलियुगात मध्ये मध्ये भरपूर काय काय हे झालं उच्च नीच आणि हे ते वगैरे. पण हे पूर्वी होतं बरोबर, कारण कर्णाला सुद्धा सूतपुत्र म्हणून कितीतरी हिणवलं गेलं. त्याला मानलं नाही, म्हणजे त्याला बरोबरीचा दर्जा द्यायला तयार नाही झाले. जरी तो क्षत्रियाचं काम करत होता, तो एका राज्याचा राजा पण झाला, तरी पण त्याला असंच हीनच दाखवलं गेलं. किंवा त्यावेळेला सुद्धा म्हणजे जे सगळे हे आचार्य आणि हे होते ते सुद्धा बाकीच्यांना असं ह्याचं म्हणजे एकलव्य फॉर एक्झाम्पल दुसरं आहे. सो ते पूर्वीपासूनच म्हणजे त्याला खूप मोठी हिस्ट्री आहे ना, असं मला म्हणायचं होतं. नाही कसं आहे की हा एक दृष्टिकोन झाला. दुसरा दृष्टिकोन असा ऍक्च्युली एकलव्याचं ना खरं बाय द वे ते मी आधी कन्सेप्ट क्लिअर करतो. एकलव्य जो होता ना हे हल्लीच्या युगात अर्धवट माहितीवर आधारलेला आहे. एकलव्य हा निषाद राजाचा पुत्र होता, तो राजपुत्र होता. कंसाचा अति जरासंधाचा जो प्रधान त्याचा तो मुलगा होता आणि त्याला कृष्णाचा म्हणजे द्वेष करण्याचे त्या द्रोणाचार्यांच्याकडे आला होता. त्यामुळे तो द्रोणाचार्यांनी त्याला त्याकरता नाही हे केलेले, ती चुकीची समजूत आहे. हा एक म्हणजे एकलव्याविषयी जो गैरसमज आहे ना आपल्या मनात की तो हा होता म्हणजे कनिष्ठ जातीचा किंवा असा होता म्हणून हे असं हे अजिबात चुकीचं आहे. तो राजपुत्र होता, जरासंधाच्या प्रधानाचा पुत्र होता. हा आणि तो सूड उगवण्यासाठी धनुर्विद्या शिकण्यासाठी द्रोणाचार्यांकडे आला होता आणि म्हणून द्रोणाचार्यांनी त्याला नाही सांगितलं असा इतिहास आहे. मी पाठवेन तुम्हाला तो नंतर. हा मी ऐकले ही गोष्ट. हा हा तर तो एक झालं. पण तो एक कन्सेप्ट तिथल्या तिथे गैरसमज दूर करा म्हणून सांगितलं. दुसरी गोष्ट की प्रत्येक जसं म्हणजे मी म्हटलं ना की वर्णव्यवस्था हे काय आहे की आपल्या धर्माचं एक कर्मसिद्धांत नावाचा जो एक आपण कन्सेप्ट ऍक्सेप्ट केलेला आहे. कर्मसिद्धांत म्हणजे काय की जन्म मरण परंपरा पूर्वजन्मानुसार आपल्याला पुढचा जन्म मिळतो, प्रारब्धानुसार पूर्वजन्मानुसार वगैरे वगैरे. आणि दुसरं वर्णाश्रम धर्माचं एक दुसरं तत्व हे की त्याच्या वर्णाची किती कर्म ही ठरलेली आहे. कारण का की जसं आपण मागे आपण बोललो होतो की त्या वर्णाचे जे डीएनए किंवा जीन्स असतात त्यानुसार ते जे स्किल्स आहेत ते त्या रक्तात आलेले असतात. आणि म्हणून त्या शक्यतो तो व्यवसाय म्हणा, तो ती वृत्ती म्हणा त्या वर्णाने अंगीकारावी असं या वर्णाश्रम धर्मात मानलं गेलेलं आहे. बरोबर. पण
आता याचा महाभारतामध्ये दीपाली म्हणाली तर बरोबर आहे की क्वचित 2-4 ठिकाणी सूतपुत्र वगैरे म्हणून म्हणजे काही ठिकाणी हिणवल्या गेलेला आहे. पण तुम्ही एक बघा, जे महाभारतात सूतपुत्र म्हणून कोणी कोणी कोणाला हिणवलं, त्याला एकतर भीमाने, बरोबर, हा, नंतर युधिष्ठिराच्या तोंडून असं कधीही आलेलं नाही, कृष्णाच्या तोंडून कधीही आलेलं नाही, भीष्माच्या तोंडून कधीही आलेलं नाही, बरोबर. म्हणजे हे जे 3 आदर्श व्यक्तिमत्व आपण जर मानू महाभारतातले, म्हणजे की ज्यांच्यात तुम्हाला डिफेक्ट चुकूनही आढळणार नाही, बरोबर, भगवान श्रीकृष्ण, आचार्य भीष्म आणि धर्मराज युधिष्ठिर, बरोबर, जो मूर्तिमंत धर्म. बाकी सगळे जे आहेत ना, भीम असो, अर्जुन असो, हे सगळे, द्रौपदी असो, ही सगळी व्यक्तिमत्व जरी म्हणजे पांडव सत्याच्या बाजूने असले तरी थोड्याफार प्रमाणात ते स्खलनशील होते. आणि त्यानुसार त्यांच्या ह्याच्यात, आणि तसंही म्हटलेलं आहे आपण की सत्ययुगात धर्माचे 4 पाय असतात, त्रेतायुगात धर्माचे 3 पाय असतात, द्वापार युगात 2 पाय असतात, म्हणजे धर्म 50% शिल्लक असतो आणि कलियुगात फक्त 25% शिल्लक आहे. त्यामुळे द्वापार युगातल्या सगळ्याच गोष्टींचं समर्थन करता येणार नाही, ते पण बरोबर असतं. हा, पण उच्च-नीच किंवा हा भाव आणलेला आहे, बरोबर. कृष्णाने जरासंधाची, कंसाची किंवा इव्हन कौरवांची जे युद्ध पुकारलेलं आहे ते त्यांच्या कर्मानुसार त्यांच्या दुष्कर्माला प्रत्युत्तर म्हणून केलेलं आहे, बरोबर. तिथे वर्णाचा किंवा उच्च नीचेचा त्याचा कुठेच संबंध आणलेला नाही त्यांनी, नाही का, असं, बरोबर. आता तसं म्हणजे सांगायला हरकत नाही की आता इव्हन त्रेतायुगामध्ये, म्हणजे महाभारत तर द्वापार युगात झालं, त्रेतायुगामध्ये श्रीराम, म्हणजे आधीच सत्ययुगाच्या नंतरचं दुसरं युग त्रेतायुग, तर त्रेतायुगामध्ये पण शंभुकाचा वध केलाय रामाने, बरोबर. आता शंभुकाचा वध का केला, आणि आज सगळ्यांना ही गोष्ट माहिती की नाही माहिती नाही मला, आणि त्याच्यावर बऱ्याच जणांचा ऑब्जेक्शन आहे, म्हणजे डॉक्टर आंबेडकरांनी पण त्याच्यावर क्रिटिसाइज केलेलं आहे की त्यांच्या दृष्टीने की शंभुकाचा गुन्हा काय होता, तर शंभुक हा शूद्र होता आणि त्याचं शूद्रांची वृत्ती म्हणजे कृषी हा जो भाग होता हा शूद्रांचा व्यवसाय होता, आणि सेवा हे 2 शूद्रांच्या वृत्ती होता, ती सोडून तो तपश्चर्येला बसला, म्हणून रामाने तो वर्णाश्रम धर्माच्या विरुद्ध गेला म्हणून त्याचा वध केला. आता ती समाज व्यवस्था त्या काळी होती आणि त्यानुसार त्यांनी वध केलेला आहे. जसं आपण म्हणतो की शिवाजी महाराजांनी 8 बायका घेतल्या म्हणून आजचा नियम लावला तिथे, तर ते योग्य होईल का नाही, तेव्हा त्या समाज व्यवस्थेत ते प्रचलित व्यवहार होता तो, नाही का. नाही का. पूर्ण हे समजायला अवघड आहे, पण माझं एवढंच म्हणणं की एखाद्या प्रसंगाचा आपण न्याय करतो तेव्हा त्यावेळेची समाज व्यवस्था आणि त्यावेळेच्या रूढी काय होत्या त्यानुसार ते तात्कालिक म्हणजे त्यावेळेस ते योग्य की अयोग्य हे ठरतं, नाही का. ते आहेच. हा, वेळेनुसार हे बदलत जातात. हा, काय कारण म्हणतात जसं मी शिवाजी महाराज म्हणजे आज तर मग परिमाण. शिवाजी महाराजांना कोणी वध करणार नाही, म्हणजे तसं की 8 बायका एवढे काय लंपट होते काय, हे ते काही बोलू शकतो लगेच, नाही का. तसं पण त्याला अर्थ नाही ना तो. ठीक आहे. त्यात राजकीय हे पण होतं ना, म्हणजे त्यांचं हा, तर राजकीय बोलणाऱ्यांची तोंड धरता येत नाही एवढंच खरं. बरोबर. आणि बाकी डिटेल बघायला गेलं तर तसं काहीच नव्हतं. हो, म्हणजे ज्या प्रभू, म्हणजे मी म्हणूनच अगदी एक्स्ट्रीम उदाहरण दिलं मी की ज्या प्रभू रामचंद्रांना आपण साक्षात अवतार मानतो त्यांनी सुद्धा शंभुकाचा वध केलेला आहे, म्हणजे नाही का. पण
संभुगाचा वध त्यांनी तो नीच आहे हेटाळणीचा म्हणून नाही केलेला. त्यांनी सांगितलं की तुला तू अपराध केलेला आहे, तुझी वृत्ती तू सोडलेली आहे, तुझं हे कर्म आहे, त्यानुसार त्या प्रचलित कृतीनुसार तुला हा दंड, तू दंडनीय अपराध केलेला आहे, म्हणून तुला तो दंड देणं मला भाग आहे. पण तेवढीच शिक्षा त्यांनी स्वतःला पण दिलेली आहे, स्वतःच्या बायकोला पण दिलेली आहे, पत्नीला पण, सीतेला पण दिलेली आहे, नाही का? असं. म्हणजे अपराधी हा अपराधीच असतो, त्याची हा जात आणि धर्म बघायचा नसतो. हा म्हणजे जेवढा जसा जो आपल्याला अमानुष दंड संमुखाला वाटतो, तोच तसाच अमानुष दंड त्यांनी स्वतःच्या पत्नीला पण दिले आहे. तिला काही त्यांनी फेवर केलेलं नाही. असं. ठीक आहे. असं. कारण स्त्रीचा त्याग करणं म्हणजे स्त्रीची हत्या करण्यासारखंच आहे ना, नाही का? असं. ठीक आहे. तर इथं समदर्शना म्हणजे सगळ्यांना आत्मरूपात बघणे. बस. आणि म्हणूनच ते आता समदर्शनातच इथं पुढं विवेचन आहे की आत्मानं सर्वभूतस्थं व सर्वभूताने आत्मने इच्छते. समदर्शनाची याच्यापेक्षा अगदी छोट्यात छोटी आणि संपूर्ण व्याख्या होऊ शकत नाही, नाही का? असं. बरोबर. ठीक आहे. पुढच्या श्लोकावर जाऊया आपण. कोण वाचेल? 20वा. वाचू का? 20वा वाचायचा का? हा मी 30वा वाचू ना? सर? हा हा मी वाचते. यो वाचा. यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति. यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति. आता प्रणश्यति हा नस म्हणजे नाश होणे या धातूचं प्रकर्षेण नश्यति अशा अर्थाने तो वापरलेला आहे. पण तो र आल्यामुळे तो न चा न झाला. हा, प्रणश्यामि असं. तर यहा म्हणजे जो माम पश्यति सर्वत्र, जो मला सगळीकडे बघतो, म्हणजे सगळीकडे तो परमात्मा हा सर्वव्यापी आहे. सगळ्या निर्जीव सजीव सगळ्या अखंड अखंड सृष्टीमध्ये तो परमात्म्यालाच बघतो, म्हणजे मला बघतो. माम म्हणजे इथं कृष्ण भगवान स्वतः म्हणजे परमात्मा या रूपाने म्हणता येते. नंतर सर्वंच मयी पश्यति आणि सर्वम आणि सगळ्यांना माझ्यामध्ये बघतो. म्हणजे माझ्यामध्ये सगळ्यांना बघतो. माझ्यामध्ये म्हणजे काय? जेव्हा तो परमात्म्याचं जेव्हा ध्यान करतो तेव्हा त्यात ती सगळी जे सजीव निर्जीव जंतू मुंगिरा मुंगिरी सुस्त दुष्ट सगळे आहेत ते सगळे त्यातच समाविष्ट आहे हे बघतो. जसं भगवान कृष्णाने जसं विश्वरूप दर्शन दिलं होतं तसं, नाही का? विश्वरूप दर्शन कधी दिलंय भगवान कृष्णांनी सांगा? कोण सांगेल? काय प्रश्न आहे सर? भगवान कृष्णांनी विश्वरूप दर्शन कधी दिलेलं आहे? 11व्या अध्यायात ना सर? हा? 11व्या अध्यायात मला वाटतं अर्जुनाने बरोबर हे विचारलेले ना हो तेव्हा. हो विश्वरूप दर्शन 11वा अध्याय. बरोबर. गीतेमध्ये ते एकदा शांतिदूत आहे. अजून शांतिदूत म्हणून गेले तेव्हा बरोबर तेव्हा बरोबर. त्यांनी आणि अजून स्वतःच्या स्वतः आईला अर्जुनाला पण त्याच्या दिलं आईला होतं. अगदी स्वतः लहान अर्जुनाला. मी आता तेच म्हणणार होते. यशोदेला पण अगदी बरोबर की भगवान कृष्णाने 3 वेळा विश्वरूप दर्शन दिलेले आहे त्यांच्या आयुष्यामध्ये. एक अगदी लहानपणी यशोदेला दाखवलेलं आहे. दुसरं दुर्योधन जेव्हा त्यांना बंदी बंधक करत टाकणार होता, हा, तेव्हा त्याला दाखवलेलं आहे युधिष्ठिर नव्हे धृतराष्ट्राच्या राजसभेमध्ये. आणि तिसरं गीता सांगताना असं 3 वेळा त्यांनी दाखवलेलं. चौथ्यांदा नाही दाखवलेलं त्यांनी. सर उद्धवाला पण दाखवलेलं आहे ना? उद्धवाला हो, पण करेक्ट. सांगितलेलं हा, आहे. करेक्ट. चौथ्यांदा हा. उद्धवाने म्हटलं की ते तू मला हा. पण दाखव, बाकी सगळ्यांना दाखवलं आणि मला का नाही? मग उद्धवाला तर 4 वेळा दाखवलेलं आहे त्यांनी. बरोबर 4 वेळा. पण सर तिसऱ्या वेळा कधी म्हणाला? तिसऱ्या वेळा गीतेमध्ये गीता सांगताना
अच्छा गीतेमध्ये अर्जुनाला. एकदम छान केलेलं आहे ना त्याचं चित्रण. हम्म. ते गीता सांगतानाच दाखवलेलं आहे ना त्यांनी. नाही का अक्रूराला पण दाखवलंय ना सर? अक्रूराला नाही मला वाटतं, युद्धवाला. दाखवलं त्यांनी असं मला वाटतंय. वाचल्यासारखं वाटतंय. अच्छा, सांगा मला असेल तर, पण माझ्या दृष्टीने 4 वेळा केलेलं आहे उद्धव आणि हे हा हा. असेल तर. म्हणजे मला असं 3 असं वाचलं नाही, पण माझ्या जे स्मरणात आहे त्यानुसार 4 वेळा केलं असं माझ्या आहे. ठीक आहे. तर तर इथं मयी सर्वत्र पश्यती, म्हणजे सर्वत्र माम पश्यती म्हणजे सगळ्यांकडे तो परमात्म्याला बघतो आणि परमात्म्यामध्ये सगळ्यांना बघतो. तर ते म्हणजे विश्वरूप दर्शन. आणि तस्य अहम न प्रणश्यामी, तर त्याच्या तस्य म्हणजे तस्य इथे हा चतुर्थी अर्थाने तस्य वापरलेली आहे. तस्य म्हणजे त्याच्याकरता मी न प्रणश्यामी म्हणजे काय, त्याच्याकरता मी कधी नाहीसा होत नाही. नाहीसा होत नाही म्हणजे मी सतत असतो, मी तर कुठेच जात नाही, त्याच्या सदैव विद्यमान असतो. म्हणजे थोडक्यात काय की तो तो मला त्याची माझी कधी ताटातूट होत नाही. त्याचं मला म्हणजे त्याला माझं सतत स्मरण असतं, भान असतं, हा त्याचा अर्थ. आणि नंतर सहा मे न प्रणश्यती, इथे मे बरोबर म्हटलेलं आहे. माझ्याकरता तो कधी नाहीसा होत नाही. म्हणजे मलाही त्याचं सतत भान असतं. एक भक्ताला जेव्हा जसं भक्त जेव्हा परमेश्वराचं स्मरण करत असतो, तेव्हा परमेश्वर सुद्धा भक्ताचं सतत स्मरण करतो. इथं प्रणश्यती हे थोडं निगेटिव्ह अर्थाने म्हटलेलं आहे. भगवान कृष्णांना असं म्हणायचं आहे की त्याच्याकरता मी कधी नाश होत नाही, म्हणजे त्याला माझं सतत अनुसंधान स्मरण असतं. आणि सहा मे न प्रणश्यती म्हणजे मलाही त्याचं सतत स्मरण असतं, मी त्याला कधी विसरत नाही, क्षणभर सुद्धा मी विसरत नाही. पण कंडिशन एकच की सगळ्यांमध्ये त्यांनी मला बघितलं पाहिजे आणि माझ्यामध्ये त्यांनी सगळ्यांना बघितलं पाहिजे. तर याच्यापेक्षा अजून अद्वैत भावाची परिसीमा काय असेल, नाही का. आणि सगळ्या प्राणी मात्र, जीव मात्र, प्राणी मात्र सुद्धा नाही, निर्जीव गोष्टींमध्ये सुद्धा परमात्मा बघणे असं, नाही का. ठीक आहे. आता हेच अजून पुढे याचं म्हणजे विस्तार आहे. सर्वभूत स्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते. तर यो म्हणजे जो सर्वभूत स्थितम एकत्वम आस्थितः माम भजती, म्हणजे जो जीव, जो पुरुष एकत्वम आस्थितः, म्हणजे इथे परत एकत्वम म्हणजे अद्वैत भाव. ही दोन नाही, एक, सगळं एकच आहे असं या समदर्शिना म्हणायचं असं. एकत्वम आस्थितः सर्वभूत स्थितम माम भजती, ज्याला आपण जनता जनार्दन म्हणतो, म्हणजे त्याचाही पुढचा भाव आहे हा, की सगळ्या प्राणी मात्रांमध्ये, आणि ते प्राणी मात्र म्हणजे इथे एक लक्षात घ्या ना, भूत म्हणजे फक्त जीव नव्हे, तो भूत म्हणजे निर्जीव पण आले, त्यात पंचमहाभूत पण आले. नुसतं पाणी, नुसतं दगड, नुसतं आकाश, नुसता वायू, नुसतं अग्नी, सगळे आले. सर्व भूत स्थितम माम भजती, म्हणजे सगळ्या भूतांमध्ये असलेल्या मला जो भजतो, म्हणजे जो मलाच भजतो, म्हणजे त्यांच्यात तो मलाच पाहतो. आणि नुसतंच पाहतो नाही, तर माझं भजन करतो, म्हणजे तो मला वंदन करतो, मला नमस्कार करतो, माझी उपासना करतो, या दृष्टीने. तर असा जो योगी आहे, हा योगी सर्वथा वर्तमान अपि मयी वर्तते. असा तो म्हणजे काही जरी वागणूक त्याची कशी असेल, म्हणजे तो बाह्य दृष्टीने काही वागत असेल तरी तो माझ्यामध्येच मयी वर्तते. मयी म्हणजे माझ्यातच तो वर्तन करतो. तो माझ्या बाहेर कधी जातच नाही, पण तो माझ्यात पूर्ण अकंठ बुडालेला आहे.